क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. मित्रांनो, या श्लोकात क्रोधामुळे मनुष्याचा नाश कसा होतो याची पद्धत सांगितली आहे. रागातून आसक्ती निर्माण होते असे यात म्हटले आहे. आसक्तीमुळे स्मरणशक्ती गोंधळून जाते. जेव्हा स्मरणशक्ती गोंधळते तेव्हा बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धी नष्ट झाल्यामुळे व्यक्ती नष्ट होते. मित्रांनो, समजा तुमच्याकडे 86,400 रुपये आहेत. जर कोणी त्यातील 10 रुपये चोरले किंवा ते कुठेतरी पडले किंवा खराब झाले तर आम्ही त्या 10 रुपयांसाठी उरलेले 86,390 रुपये खराब किंवा जाळत नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक दिवसात 86,400 सेकंद असतात. आम्हाला 10 सेकंदाचा राग आला तर उरलेले 86,390 सेकंद कशाला वाया घालवायचे? अर्थात असे करू नये. तर मित्रांनो, या श्लोकाचा तात्पर्य असा आहे की जर आपला नाश व्हायचा नसेल तर राग येण्याऐवजी त्याविरुद्ध क्षमा करण्याचा गुण अंगीकारला पाहिजे, जेणेकरून आपण वरच्या दिशेने जाऊ शकतो.